ददन्तु श्रद्धायं शीलं रक्षन्तु सर्वदा भावना विरतावन्तु गच्छन्तु देवतागता श्रद्धेने दान करणे, मळलेल्या मनानं दान न करणे. दानं ददन्तु श्रद्धायं. शिलाचं रक्षण आचरणानं करणे, शिलाचं पालन आपण आचरण करून ते परिपूर्ण करणे. शीलं रक्षन्तु सर्वदा. भावना भरिता होन्तु. भावना ध्यान साधना जी अंतर्मनाच्या परिपूर्ण साक्षात्काराची आहे, अंतर्मनाच्या अनुभूतीची आहे. आतमधून त्याची अनुभूती आपल्याला आलेली आहे, ते ज्ञान. कागदी फुलाला सुगंध राहतो का? बेगडी फुलाला सुगंध राहतो का? तसं निवळ वाचन केलेल्या ज्ञानामध्ये सुगंध नसतो. निवळ वाचून 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 पांडित्य निर्माण केलेल्या ज्ञानामध्ये कोणताही सुगंध नसतो. आणि म्हणून केवळ वाचन करून मिळवलेलं ज्ञान हे आपल्याला सुधरू शकत नाही. आजपर्यंत लोक सुधारले का? कित्येक वर्षापासून लोक वाचू लागले, गीता वाचू लागले, रामायण वाचू लागले, भगवद्गीता वाचू लागले, शिवलिंगामृत वाचू लागले, कित्येक पुराण वाचू लागले. त्याचे 15-15 दिवसाचे पारायण आहेत. पण त्यांच्यात बदल झाला का? त्यांच्यातला द्वेष गेला का? दुसऱ्या धर्माबद्दलचा द्वेष त्यांनी संपवला का? असे अनेक लोक वाचून वाचून आपल्या स्वतःला धर्मवान समजतात, पण ते खऱ्या अर्थानं ओरिजिनल धर्मवान नसतात, नकली धर्मवान असतात. ते आर्टिफिशियल धर्मवान असतात. अहंकार गर्वानं फुगलेले असे मग्रूर, अभिमानी, ईर्ष्याळू, हेवा करणारे कधी धर्मवान होऊ शकतात का? म्हणून धर्मवान माणसाची जी ओळख आहे, आयडेंटिटी आहे, ती वेगळी आहे. मानवी मनाला शुद्ध करण्यासाठी परिपूर्ण मनातला एक ना एक मळ आपण हे काढून टाकण्यासाठी भगवंताने 3 पायऱ्या दिलेल्या आहेत. परिशुद्ध काया वाचा मनाला परिपूर्ण निर्मळ करणारी शील परिशुद्धी आहे. शीलाच्या आचरणाने काया वाचा मन परिपूर्ण शुद्ध होऊन माणूस निष्कलंक होतो, निष्पाप होतो. सर्व प्रकारच्या अवनतीतून तो स्वतःला वाचवतो. सर्व प्रकारच्या दुराचरणातून, अनैतिक कर्मातून तो स्वतःला वाचवतो. म्हणून हे शील परिशुद्धी माणसाची पहिली परिशुद्धी आहे, ज्याचा पाया
शिलाच्या अनुषंगाने मजबूत झाला, त्याला लवकरात लवकर आपल्या वेगवेगळ्या 2 पायऱ्यामध्ये प्रगतिशील बनायला, लवकर विकास करायला वेळ लागत नाही. आणि दुसरी पायरी आहे ती म्हणजे समाधी. त्याला सम्यक समाधी म्हणतात. ही सम्यक समाधी जी आहे अत्यंत महत्त्वाची आहे. सम्यक समाधीतूनच परिपूर्ण पवित्र ज्ञान जागत राहते. पवित्र ज्ञान प्रगल्भ प्रगल्भ असं वाढत वाढत विस्तारित होते, विशाल होते. ते परिपूर्ण पारंगत माणूस होतो. प्रत्येक समाधीच्या अनुभूतीतून आपल्याला त्या उच्च बोधीच्या पदापर्यंत नेऊन ते ज्ञान पोचवते. त्या ज्ञानामध्ये कोणताही विकार नसतो, कोणत्याच प्रकारचा मळ नसतो, कोणत्याच प्रकारचा स्वार्थ, अभिमान, गर्व, द्वेष, मत्सर, कपट, छलकपट, वैरत्व नसते. त्या ज्ञानामध्ये कोणती लालूचीपणा किंवा लोभ, मोह, वासना, आसक्ती अजिबात नसते. त्या ज्ञानामध्ये कोणता तृष्णेचा लवलेश नसतो. कामतृष्णा नसते, भवतृष्णा नसते, विभवतृष्णा नसते. असं परिपूर्ण दोषमुक्त, विकारमुक्त असलेलं प्रगल्भ ज्ञान, अथांग महासागरासारखं ज्ञान हे जेव्हा माणसाला प्राप्त होते, ते अंतर्मनाच्या अनुभूतीतून प्राप्त होते. ते बाहेरून प्राप्त होत नाही. बाहेरून आतमध्ये ज्ञान येत असते, आतमधून बाहेर ज्ञान जात असते. आणि म्हणून भगवंतानी बोधवृक्षाखाली बसण्याच्या पूर्वी अनंत जन्मापर्यंत 30 पारमिता पूर्ण केल्या. 10 पारमिता त्यांनी पूर्ण केल्या. दान पारमिता त्यांनी पूर्ण केली. कित्येक प्रकारचं त्यांनी दान दिलं. कित्येक राज्यामध्ये सर्व जनतेला दान दिलं त्यांनी. प्रत्येक व्यक्तीला दान दिलं. जे पाहिजे ते दान दिलं त्यांनी. अशी त्यांनी दान पारमिता पूर्ण करून शील पारमिता परिपूर्ण केली, परिपक्व केली. शील पारमिता कुठे त्यांनी शील हे भंग होऊ दिले नाही, त्याला डाग लागू दिला नाही. आणि दान आणि शील या 2 पारमिता पूर्ण केल्यामुळं वीर्य पारमिता त्यांनी पूर्ण केली. वीर्य पारमितामध्ये सातत्यानं उत्तम कर्म करण्याची तळमळ, कुशल कर्म करण्याची तळमळ ही त्यांनी पूर्णत्वाला नेली. त्याला वीर्य पारमिता म्हणतात. प्रचंड कष्टानं, प्रचंड मेहनतीनं, तपून त्यांनी कुशल कर्म केले. या श्वासावर एकाग्र मन ठेवून कित्येक घंटे ते वीर्य पारमिता पूर्ण करत राहिले. आणि वीर्य पारमितेसोबत अधिष्ठान पारमिता त्यांनी पूर्ण केली. अधिष्ठान पारमिता पूर्ण करताना माझ्या अंगातील रक्त जरी आटलं, माझं शरीर हाड जरी झालं तरी मी संबोधी प्राप्त केल्याशिवाय उठणार नाही, असं त्यांनी अधिष्ठान केलं. त्यांनी असं अधिष्ठान केल्यामुळे अधिष्ठानातून माणसाला फलप्राप्ती होते. म्हणून मी माझा राग विरघळल्याशिवाय या अनापानमधून
अर्धा तास पर्यंत ध्यान करूनच उठाल, मी माझा द्वेष पूर्ण विरघळल्याशिवाय 1 घंट्याचं 1 तासाचं ध्यान केल्याशिवाय मी उठणार नाही, असा जेव्हा साधक पक्का निर्णय करतो, निर्धार करतो, तेव्हा त्याचा अधिष्ठान पूर्ण होते आणि नैष्कर्म्य पारमिता त्यांनी पूर्ण केली. कोणत्या जन्मामध्ये किती जरी सुंदर राणी दिसली, मुलगी दिसली, सुंदर असं रूप दिसलं, तर कोणत्याही रूपावर, कोणत्याही शब्दावर, कोणत्याही रसावर, कोणत्याही गंधावर, कोणत्याही स्पर्शावर, कोणत्याही मनोविषय वासनेवर ते कधीच भाळले नाही, कधी आसक्त झाले नाही. स्त्रीचं रूप, स्त्रीचा गंध, स्त्रीचा स्पर्श, स्त्रीचा शब्द, स्त्रीचा रस, स्त्रीच्या विषय वासना हे माणसाच्या मनावर दाबून बसतात आणि माणसाच्या हे संपूर्ण विषय हे स्त्रीच्या मनावर दाबून बसतात, ते निघतच नाही आणि तिथूनच दुःखाची सुरुवात होते. म्हणून नैष्कर्म्य पारमिता त्यांनी बोधिसत्व जीवनात पूर्ण केल्या. कुणावरही ते मोहित झाले नाही, कुणावरही ते आपलं मन जाऊ दिलं नाही त्यांनी. अशा प्रकारची नैष्कर्म्य पारमिता पूर्ण केली. शांती पारमिता पूर्ण केली. अमर्याद सहनशीलता वाढवली, अमर्याद अनुकंपा वाढवली, अमर्याद हे क्षमाशीलता वाढवली. या गुणाला वाढवत त्यांनी शांती पारमिता पूर्णत्वाला केली आणि सत्य पारमिता त्यांनी सदैव पालन केली. करुणा पारमिता अमर्याद पालन केली. महाकरुणेचे ते महापुरुष होते. मैत्री पारमिता पूर्ण केली, सर्वांवर समान मैत्री केली आणि शेवटी 10 पारमितेमध्ये शेवटची पारमिता उपेक्षा पारमिता पूर्ण केली. कुणी काही म्हणलं तरी त्याची त्यांनी उपेक्षा केली, उपेक्षा करून त्याकडे दुर्लक्ष केलं. हे 10 पारमिता, उप-10 पारमिता, परमार्थ 10 पारमिता, अशा 30 पारमिता पूर्ण करून ते मानव जन्माकडे आले आणि महामायाच्या पोटी जन्म घेऊन त्यांनी पुन्हा संपूर्ण पारमिताला परिपक्व केलं आणि ते बोधिवृक्षाखाली सम्यक संबुद्ध झाले. हे सम्यक संबुद्ध होण्याची जी प्रक्रिया आहे ती ध्यानातूनच होते. ध्यानातूनच संपूर्ण ज्ञान माणसाला प्राप्त होते. ध्यानातूनच उंच उंच विद्या प्राप्त होतात 22 प्रकारच्या. ध्यानातूनच उंच उंच रिद्धिबल प्राप्त होतात. ध्यानातूनच 7 संबोधा अंग म्हणजे संबोधीचे अंग, बोधीचे अंग हे परिपूर्ण बलवान होतात. ध्यानातूनच हे 5 धम्मबल बलवान होतात. ध्यानामधूनच हे 5 धम्म इंद्रिय हे बलवान होतात. ध्यानातूनच परिपूर्ण पवित्र अष्टांग मार्गाचे 8 अंग हे परिपक्व होतात. ध्यानातूनच सर्व प्रकारच्या विद्येचा विकास होतो आणि म्हणून
भगवंताने ध्यान साधनेला जास्त महत्त्व दिलं. ध्यान साधनेमुळे ते सम्यक संबोधी प्राप्त करू शकले. म्हणून त्यांना जगामध्ये सर्वात उच्च असे गुरु लोक मानतात. देव लोक त्यांना गुरु मानतात, देवता लोक त्यांना गुरु मानतात, मनुष्य लोक त्यांना गुरु मानतात. इंद्रलोक, प्रजापती लोक, ब्रह्मलोक, सारे जेवढे लोक आहेत ते जवळजवळ 32 प्रकारचे लोक आहेत. ते सारे बुद्धाला गुरु मानतात, मार्गदाता मानतात. म्हणून आपण ध्यान साधनेला सातत्यानं केलं पाहिजे, एकसारखं केलं पाहिजे. त्यामुळे आपल्या चित्ताला लागलेले मळ, आपल्या चित्ताला ज्या संस्कारानं पूर्णपणे एकदम घट्ट बसवलं ते विरघळत विरघळत मुळासकट बाहेर जातात. एकही संस्कार आपला शिल्लक राहत नाही. करकरीत कोरी पाटी आपल्या चित्ताची होते. आणि असं चित्त हे परिपूर्ण परिशुद्ध होते, परिपूर्ण निर्मळ होते, परिपूर्ण हे महान असं तज्ञ होते, ते पारंगत होते. आणि त्यामध्ये 7 प्रकारच्या विशुद्धी हे वाढत वाढत जातात. परंतु यांना वाढायला, याची भरभराट व्हायला, या सर्व गुणाला खूप परिपक्व बनायला एकदम जाता येत नाही. आणि आपल्याला कोणी जाऊ देत नाही. कोण जाऊ देत नाही तर हे 5 आपल्या मनाला अडथळे येतात. हे सर्वात बलवान अडथळे आहेत. ज्याप्रमाणे हायवेवर किंवा समृद्धी रोडवरती वेगानं जायला काही ठिकाणी RTO हे गती अवरोधक उंचवटा करतात. मग त्यामुळं गाडीला स्लो करावं लागतं, तर गाडीला न्यूट्रल करावं लागतं. तेव्हा ते गाडी बरोबर न्यूट्रल केल्यानंतर पुन्हा मग वेग घेते ती. असे हे अडथळे 5 प्रकारचे माणसाच्या मनाला वेगानं जाऊ देत नाही, भरभर वाढू देत नाही, भरभर भरभर विकसित होऊ देत नाही, गुणानं समृद्ध होऊ देत नाही, गुणानं फुलू देत नाही, गुणानं उमलू देत नाही. हे 5 अडथळे आहेत. हे मनाचे दुश्मन आहेत. नंबर 1 काम राग. कोणत्या ना कोणत्या वस्तूवर आपला राग येणं. राग म्हणजे मन जाणं, आसक्त होणं, मन भाळणं, त्याला राग म्हणतात. अनुराग, कामराग, भवराग असे अनेक राग आहेत. त्यातला हा जो राग आहे हा काम राग आहे. कोणाच्या कपड्याला पाहून त्या कपड्याबद्दल काम राग तयार होतो. कोणाच्या रंगाला पाहून त्या रंगाबद्दल काम राग तयार होतो. कोणाची बॉडी पाहून, कोणाची उंची पाहून त्याकडेच पाहत राहतो तो, खुर्चीत बसून, न तर खिडकीतून, न तर इकून तिकून लपून छपून तो पाहतच राहतो. तो ज्या सीटवर बसला त्या सीटवर बसून एक सारखा डोळे टवकारू टवकारू, डोळे टवकारू टवकारू पाहतच राहतो. काय सुंदर आहे म्हणतो गाल, काय सुंदर आहे केस, काय सुंदर आहे चेहरा, असं म्हणू म्हणू मनातल्या मनात बोलत नाही. असा कामराग त्या सौंदर्यावर पूर्णपणे फिदा होतो, भाळून जातो. आणि मग तो जेव्हा त्याच्यावर मन जाते तर मग तो म्हणतो मनातल्या मनात हे असं आहे, हे असं आहे, ते तसं आहे, हे होठ असे आहे, हे नाक असं आहे, हे रंग असा आहे, हे डोळे असे आहे, हे असं आहे, ते असं आहे, आणि ही बॉडी अशी आहे, हे उंची अशी आहे. अशा प्रकारे ही कामराग असे गिरक्या घालत राहतो. तिथं एकसारखं तिथं गुरमळत गुरमळत तिथंच वेळ जातो त्याचा.
आणि तिथं टाइम गेल्यामुळं तो तिथं गुंतून पडतो, एवढा गुंतून पडतो सारा वेळ त्याचा जातो. काही काही लोकांची रात्र जाते, रात्रभर भटकतात, काम राग पूर्ण होत नाही तर कमीत कमी बोलायला तरी मिळावं, कमीत कमी भेटायला तरी मिळावं म्हणून रात्र लोक एक सारखं पशुप्रमाणे भटकतच राहतात. असा कामराग अशांत करतो, कामराग बेचैन करतो, कामराग व्याकुळ करतो, कामराग धोबी पिछाड करून टाकतो, अशांती करतो. दिवसभर तो पाहतच राहतो त्या सौंदर्याकडं आणि त्यामुळं त्याचं मन वाम मार्गाला लागते. त्याचं मन वाम मार्गाला भटकत एक सारखं ते विदीर्ण होते, अत्यंत महत्त्वपूर्णपणे निरय म्हणजे विकाराच्या अधीन जाते, ते आपली स्वतःची हानी करून घेते. म्हणून आपण सर्वजण कामरागाला जिंकण्यासाठी यथाभूत ज्ञानदर्शन या शरीराचं जाणलं पाहिजे. जसं आहे तसं शरीर डोळे बंद करून जाणलं पाहिजे. सर्वांचं मंगल हो. आशीर्वाद. सवेत्यो विभजन्तु सब्बरोगो विनश्यतु माते भवत्वन्तरायो सुखी दीर्घायुको बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं